म्हणजे अक्षरशः कचऱ्याचं साम्राज्य। प्लॅटफॉर्म सोडून बाहेर पडा आणि लगेच तुम्हाला घाण, दुर्गंधी, पाण्याची डबकी आणि उघड्यावर टाकलेला कचराच दिसतो। प्रवासी अक्षरशः नाक दाबून चालतायत, पण प्रशासन मात्र डोळे झाक करून बसले। हेच का स्वच्छ भारताचं स्वप्न? हेच का स्मार्ट सिटीची घोषणा? शहराच्या हृदयात असलेलं प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणजे शहराचा चेहरा असतो। बाहेरून आलेला माणूस स्टेशन पाहून शहराचं मूल्यांकन करतो, पण पनवेलमध्ये हा चेहरा कचऱ्यात गाडला गेलाय। दररोज हजारो प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करत असतात। लोकांना उभं राहून त्यांना दुर्गंधीचा श्वास घ्यावा लागतोय। कचऱ्यामुळे डास, माशा, रोगराई वाढते। पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी बिकट होते। चिखल, घसरगुंडी आणि दूषित पाणी, पण प्रशासन मात्र कानावर हात ठेवून गप्प बसले। प्रश्न थेट आहे, प्रशासन खरंच काम करतंय की फक्त खुर्ची गरम करते? प्रत्येक बैठकीत फोटो सेशन, प्रत्येक भाषणात स्वच्छतेच्या घोषणा, पण वास्तव मात्र जनतेला त्रास देणार। निवडणुकीच्या वेळी मोठमोठ्या जाहिराती, स्मार्ट सिटी करू, स्वच्छ पनवेल घडवू, पण आज जनतेला मिळतंय काय? तर फक्त दुर्गंधी, कचरा आणि दुर्लक्ष। पनवेलकर आता गप्प बसणार नाहीये। स्वच्छता हवीच, मात्र जबाबदारी अधिकारी हवे। ही समस्या केवळ सौंदर्याची नाहीये, तर आरोग्याची आहे। कचरा म्हणजे आजाराचं मूळ आणि याकडे डोळे झाक करणार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळ करणं। आता वेळ आली आहे की प्रशासनाने उत्तर द्यावं। पनवेलकरांना कधी मिळणार स्वच्छ आणि नीट असं रेल्वे स्टेशन? दुर्गंधी आणि कचऱ्याचा डोंगर कधी हटणार? जनतेला हवाय बदल, हवाय कृती, कारण पनवेलकरांनी ठरवलंय गप्प बसणार नाही, तर आता प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची। शिवसत्ता टाइम्ससाठी सोहम जाधव, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।